असं वाटतं की मी असं वापरला म्हणजे मी असं बोलू की आई खोटं बोलते. तू इथलं इथे माझं ऐकत नाहीस तू. मला तोंडाला तोंड देत तू पाठीमागून काय करत माझ्याशिवाय. तर जेव्हा आई मी पण कामं करते ना, मी तुमच्यासारखी काय आडवी थोडी पडते. शुभ सकाळ. चहा पित होतोय बघा. इथे बसले मी तुमच्या समोरच इथे बसले. प्रतिभा समोर बसलेली आहे इथे. तेव्हा नाश्ता करत होती प्रतिभा आणि मी इथे चहा पितोय आणि आई तिथे काम करते. हे पहा आई काम करते तिकडे, म्हणजे गहू साफ करते. प्रतिभा इथे बसलेली आहे. मी इथे चहा घेतोय. इथे प्रतिभा मगाशी नाश्ता करत बसली होती आणि आईने पटकन इथून असं म्हणजे लगेच आली ह्या साईडला, म्हणजे तिथेच बसले. पण मला प्रेमाने बोलवते. आई काय बोललीस तुम्हाला? काय बोलली जरा आवाज? तो आंघोळीला गेलाच, प्रतिभा तिथं नाश्ता करत होती आणि या सोनू तिथं बसला होता. तर मी त्या सोनूला काय बोलते, सोनू अरे बघ हे 4 दिवस झाले गहू साफ नाही केलेत. म्हणजे प्रतिभा काय साफ करणार आहे? म्हणजे प्रतिभा काय कामं करते अशी मी बोलली त्या सोनू सामने. म्हणजे काय रे सोनू बरोबर ना? म्हणजे हो मी काय अशी झोपत ना तुझ्यासारखी नाही, तुझ्यासारखी मी आडवी नाही पडत. म्हणजे प्रतिभा तोंडाला जरा लगाम द्या, अशी बोलू नको. प्रेमाने बोललीस का भडकून बोल? अरे असं मस्करीत चालले रे. मस्करीत मी तिला बोलली. वेट. तर ही गोष्ट आईने मला सांगितलं की प्रतिभा मला अशी बोलली. पण मी पहिला अगोदर विचारलं की तू प्रतिभाला काय बोललीस का, म्हणजे नंतर प्रतिभाला ओरडलीस किंवा तिला सांगितलंस का की असं बोलू नको, मला नाही आवडत. तर आई बोलली हो आम्ही बंकसमध्ये चालू होतं, पण तिला सांग असं बोलू नको. प्रतिभा तुला काय बोलायचं, म्हणजे काय सीन काय झाला त्यावेळेला? आई जेव्हा तुला बोलली, आई पण बंकसमध्येच बोलली असेल तुला की काय का प्रतिभाला काय कामं नको करायला? तिला पण माहिती आहे कामं तूच करते, कारण आई अख्खा दिवस कामावर असते, तू घरी काम करते. तर तुझं काय म्हणणं आहे? तू हा असा शब्द वापरला का आईला की तुम्ही तर काय आल्यावर आडवे पडता, मीच सगळे कामं करते? तसा शब्द वापरला नाही. मी बोलले तुम्ही तरी आल्यावर झोपता, मी झोपत नाही, हा शब्द वापरलेला मी. ओके, पण आई तू काय बोलते? काय बोलते? ऐकलं असेल वेगळा शब्द तो. नाही 1 मिनिट. अरे मी ऐकलं म्हणून बोलली ना. आत्ताच्या आता लगेच मी कशी पलटी खा. एक मिनिट. सोनूला विचारा तुम्ही. 1 मिनिट. हा सोनू इथे बसलेला आहे आमच्या बरोबर. हा सोनू तेव्हा आंघोळीला गेला होता जेव्हा आई मला सांगत होती. तर आई बोलली सोनूला विचार. मी बोललो मला कोणाला विचारायची गरज नाहीये. तू जे बोलली असेल ते खरं असेल, प्रतिभा पण बोलली असेल ते खरं असेल. फक्त एवढंच की ऐकण्यामध्ये गैरसमज झाला असेल किंवा काय झालं असेल. पण आई बोलती नाही ती अशी बोलली, तर तिला फक्त एवढंच सांग की नेक्स्ट टाइम बोलू नको. तर मला सोनूला विचार, सोनू म्हणजे काय तू इथे होतास का ह्यांच्या जेव्हा म्हणजे हसी मजाक, तुला असं वाटत होतं झगडे होत आहेत? मला वाटतं पण नंतर दोघींच्या चेहऱ्यावर दोघी हसत एक मिनिट बच्चा, एक मिनिट प्लीज बोललाय मी. पप्पा प्लीज बोललाय तुला. पप्पा तुला प्लीज बोललाय बेटा. काहीतरी मला माहित आहे, दरवेळेस ते राशन आणल्यावर आई मला बोलते तू तर कधी करणार नाही, मी केल्याशिवाय तू तर येणारच नाही पुढे. 1 मिनिट सोनू, मला माहितच आहे. तुला असं वाटलं ना यांचे झगडे होत आहेत, प्रेमाने बोलत होते का रागात बोलत होते? पहिलं मी बघितलं नव्हतं बोलताना, मला वाटतं झगडे होते, मग बघितलं दोघे हसूनच बोलत होते. नंतर काय मग प्रतिभाने असा शब्द उच्चारला का की तुम्हाला फक्त इथे आडवा पडायला पाहिजे, मी कामं करते, असा उच्चारला का शब्द? तू ऐकलास का? असं नाही बोलले ते असे बोलत होते की तुम्ही कामावर नाही, थोडासा आराम करायला भेटतो. मग असं आराम करता थोडासा तुम्ही कामावर नाही येता, पण मी थोडा आराम करायला गेलो तर बच्चे थोडासा त्रास देतो, मग आराम करायला भेटत नाही तेवढा मला. अच्छा ओके, तर ठीक आहे. मान्य करून नाही बोलले, मस्करीमध्ये. हा ठीक आहे, मस्करीमध्ये बोलले. पण असं झालंय की हा सोन्याला काय म्हणजे बोलतात ना आपल्या घरी आलेला आहे गावावरून, तर ह्याला काय आतल्या गोष्टी माहिती नसतात किंवा काय नसतं, म्हणजे XYZ यांनी कुठल्या उद्देशाने ते ऐकलं, काय ऐकलं ते वेगळी गोष्ट आहे. पण आईने वेगळ्या उद्देशाने ऐकलं. हा समजलं मला. आपल्याकडे लक्ष आम्ही बोलतो, पण थोडं असं हावभाव तो बघा मामीकडे माझ्याकडे. पण एकच शब्द बोलली म्हणून मी तुला आल्यावर सांगितलं प्रतिभाला सांग असं बोलायला सांगू नको. मला अशी बोलली म्हणून मी तुला सांगितलं. प्रतिभा मला एकच सांगायचंय, असे शब्द वापरायचे नाही. भले तू बोलली असेल की झोपले, ऐक तोंडाला तोंड देऊ नको. भले तू अशी बोलली असेल ना, आई तुम्हाला काय नुसतं झोपायलाच पाहिजे, तसं पण नाही बोलायचं का? कारण की ती आत्ता पण विरारवरून मुंबई सेंट्रलला घर कामाला जाते. लक्षात ठेव, आपण जेव्हा येतो लग्नाविग्नावरून कुठून सगळे फॅमिली थकून आपण घरी असतो बरोबर ना, ती सकाळी 8 वाजता उठून मुंबई सेंट्रलला घर काम करायला जाते. तिथून ती भर दुपारी उन्हातून 3 वाजता येते घरी, 3-4 वाजता. तर ती थोडीशी पडते, झोपते थोडीशी. मला पण समजतं उन्हातून माणूस आल्यावर थकल्यासारखं होतं. बरोबर. काय म्हणते? हा तू पण बंकस मध्ये बोलली. पण आमच्या बंकस मध्ये चालले आणि मी काही गोष्टी कशा असतात माहितीये, वापरलाच नाही. मी सांगते
आधीच. मी काय बोलतो तुला, मी अशी बोलली तुम्ही आल्यावर तरी झोपता अशी बोलली. हे मला हे आडवी बिडवी शब्द मला येत नाही माझ्या तोंडामध्ये. ठीक आहे, मग ठीक आहे, तू बोलते आई खोटी बोलली असेल, ठीक आहे, आई खोटी, ऐक माझी गोष्ट आहे, जरी आई खोटी झोपता तरी अशी बोलली. हा, हा मग मी झोपता ते- शब्द वेगळा झाला का, हे वेगळे. आई जे शब्द वापरते ना ते मला माझ्या तोंडात येत नाही कधी. ठीक आहे, तर मी काय बोलतोय, आपण असे शब्द काढायचेच नाही जेणेकरून समोरच्याला वेगळा वाटेल. काय आता बोलतोय, मी खाली बोलली एवढंच, तुम्ही आल्यावर झोपता तरी. तुम्ही त्याचा आल्यावर वेगळा अर्थ झोपता. झाला, जाऊ दे मी बोलणार आडवे पडतं, मी तर झोपत पण नाही. ठीक आहे बघ, इथे काय भांडणं नाही, तिने काय तुला भांडणं नाही केलं किंवा काय बोल. मी काय बोलतोय, जर तू समज बोलली असतीस ना आईला किंवा आई तुम्ही आल्यावर तर इथे झोपता, जर मीच कामं करते, तर ती मला असं वाटत नाही की आईने काय उलटा अरे बोलला हो, असेल. तसं नाही. मी बोलले असते ना असा शब्द तर मला वाईट वाटलं असतं, समजलं हा ना. बघा, कसं- मी बोलली एवढे तुम्ही आल्यावर तरी झोपता, मी झोपत नाही तू कारण की मला बोलली वेदन झोपता, झोपत. बरोबर ना? हा. चल ठीक आहे, तिने मग ऐकलं आईच्या असेल. गैरसमज हा, झाला, ऐक ऐक माझी ना, गोष्ट समजलं आहे. ना. तिने ऐकलं आई असेल. इथेच होती, मी इथेच बोलत होती, सोनू इथं बसलीला. आता सोनूला पण आपण काय बोलू नाही पण शकत, कारण सोनू पण सोनू त्या होता. उद्देशाने आपल्या गोष्टी ऐकत ऐकत नव्हता. तो नव्हता. त्याचा अर्धा मोबाईल मध्ये, हा. आणि तो पहिला बघायला आला की हे लोक भांडतायत का बोलतायत. मग जेव्हा तो बघायला गेला तेव्हा हसत होते ना हसत लोकं. होते. म्हणून त्याने हा, विषय नाही आम्ही घेतला. हसूनच बोलत होतो, एवढं काहीच झालं नाही त्याच्यामध्ये. सगळ्याचा प्रश्नच नाही. आम्ही हसत हसतच बोलवती. सोनूला पण मी बोलवती, बाबा हे गहू 4 दिवस पडले, प्रतिभा काय हात लावणार नाही माझ्याशिवाय. तर जेव्हा आई मी पण कामं करते ना, मी तुमच्यासारखी काय आडवी थोडी पडते. नाही. आता हो, जेव्हा असं बोलली ना ठीक आहे, आई, ठीक आहे. खोटं नका बोलू. आडवी हा नाही. शब्द माझ्या तोंडात येणारच मी नाही. तर तुझ्याबरोबर सगळं आता काम- नाही काय मी काय बोलतोय, माझा मी ऐक. आल्यापासून अरे ऐक ना, तू भेंडी इथे माझं ऐकत नाहीस तर तू काय तिचं ऐकणार आहे प्रतिभा, मला सांग जर. तू हा, इथे बोला. इथलं इथे माझं बोला. ऐकत नाहीस तू, काय बोलता मला तुम्ही? तोंडाला तोंड देत तू नाही. पाठीमागून मी काय काय करत बोलता? असत. पण मग मी ती आई काय मी विचार केलं. करेल, मी जो मला शब्द कशी वाप- सांगेल ती आई. आईला माहितीये प्रतिभा अशीच हे करते, मग कसं काय ती मला हा, सांगेल. बोला. आता काय तिने आहे तुझ्या समोर तुमचं? सांगितलं मला, तू समोर बसलेलीस, हा. तुझ्या समोर काय बोलली ती की संजोग असं असं झालं, प्रतिभा मला बोलली आडवी पडलं का. तर मी लगेच तुला काय ओरडलो, काय बोललो, शिव्या घातला, काय बोललो का तुला. ऐक बोलले. ऐक तू, मी तुला काय बोललो का एका शब्दाने. मी बोललो प्रतिभा तू अशी बोललीस का, तर तू काय बोलली मला, नाही हो मी अशी नाही बोलली, आडवी पडता का. मी बोललो की आई तुम्ही तर झोपता कामावरून आल्यावर, कामं तर मीच करते. तर मी तुला काय बोललो किंवा आईला काय बोललो, मी कोणालाच काय बोललो ना. मी बोललो ठीक आहे मोन्या होता का, हा मोन्या भाव आपला. तर आई बोलली मोन्या होता, पण मोन्याचं काय लक्ष एवढं नव्हतं. मग मोन्याला मी विचारलं, मोन्या काय बोलला की हा आराम करते अशी बोलली, त्यांनी पण जास्त ऐकलं नाही. मी काय बोललो जाऊ दे, हलक्यात घेऊ, टेन्शन नका घेऊ छोट्या छोट्या गोष्टी. पण तू असं पण नाही बोलली पाहिजे की तुम्ही तर आल्यावर झोपता घरी, कामं मीच करते, हे नाही बोललं पाहिजे, कारण ती कामं धंद्याला जाणारी काय पाहिजे. बोलली ऐका, हा काय बोलली तू, माझं तुम्ही येतपर्यंत मी भांडीच घासत असते, कामच करत असते. हा शब्द वापरला मी. घरची समजलं गृहिणी ना? आहे तू बेटा. लोक अहो, सकाळी ते सांगते ना, सकाळी मला 6 वाजता टाइम घर नाही सोडतात लोक. ऐक, सकाळी लोक 6 वाजता घर सोडतात, ते घरची कामं करून कामावर जाऊन संध्याकाळी परत येऊन कामं करतात. मोठी गोष्ट नाहीये त्यामध्ये, सगळेच काम करतात आपापल्या परीने. तू पण काम करत. तुला कोण काय बोललं का, तुला मी ओरडलो का, सांग मला. काय बोललो तुला की तू आईला अशीच का बोलली, आणि आई तू अशीच का करते, झगडेच का करते तू, असं मी बोललो का. मी प्रेमाने बोललो, तू जोर जोरात मी अशी बोलली, हो. आणि मी तुला बोललो ठीक आहे तू नाही बोललीस, आपण काय करायचं, आपण मोठ्या माणसांना सॉरी बोलून सोडून द्यायचा. जर सॉरी बोलून ते ऐकत पण नसतील, मी बोलते तुम्ही मी हा शब्द वापरला ना की हा, आई ठीक आहे. बोलते ते हा, ठीक आहे. आईच्या तू काय तोंडात तो बोलते? शब्द आलाय, मी नाही वापरला. पहिले एक सांग. मिनिट बेटा, एक मिनिट. तू काय बोलते, हा शब्द मी हा. बोलले नाही, आणि आई पण मी बोलते एवढं बोलले. माझे कोण शब्द मी बोलले तुम्ही आल्यावर तरी झोपता हा शब्द वापरलाय, पण हे आडवी बिडवी माझ्या तोंड शब्द येत नाही. मी आता 4 वर्ष झाले ऐकलाय हा शब्द, पण मी कोणाला अजून बोलली नाही असा शब्द. तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे, आपल्याला काय भांडणं करायची नाही. तुमच्या दोघींना घरात सासवा सुनाच्या हिशोबाने राहायचंय. मी काही इथे कोणाची साईड घेत नाही की ही अशी बोलली की तो असा बोलला. उलट मी असं आईचं ऐकून उलट मी तुला ओरडायला पाहिजे, पण मी तुला व्यवस्थित एक कुठली साईड बरोबर आहे कुठली चुकीची आहे हे तुझ्याकडून पण जाणून घेतलं. आणि तिने काय मला गपचूप नाही सांगितलंय का, माझ्या समोर सांगितलं गपचूप हा. कसं झालं, जे झालं तेच तिला सांगितलं. पण जर असं वाटत असेल तर तिने पण गपचूप माझे कान भरले असते, तू पण गपचूप कान भरले असते. पण असं होत नाही, तू पण कधी कान भरत नाही, ती पण नाही भरत. तर आपण आपलं ऍडजस्टमेंट करायचं. काय बोलतो, आणि समजलं? कधी कुठल्या गोष्टी सांगते काय मी सांग. नाही मी तेच सांगतोय ना. म्हणून जर तू बोलली असेल की आई तुम्हाला तर नुसतं कामावरून येऊन झोपायला पाहिजे, तर तिला पण तसं ऑब्विस कसं लागणार. आई तिला लागणार, ती कामाधंद्याची बाई आहे, ती घरी येणार दुपार उन्हात आणायचा. तू मला एक गोष्ट सांग, तू बाहेर कधी दूध आणायला तरी असं आवडीने जाते का बाहेर, कधी मी नाही आलो तर खरं सांगायचं. कंटाळा येतो ना दूध दुपारचा उन्हात आणायचा. गेली हा? एकदा दोनदा गेली, एकदा दोनदा पण 4 तुला- वर्षातून गेली एकदा दोनदा, बरोबर ना. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून त्यांना लागतं. म्हणजे हे जुना बायका आहे,
त्यांच्यासमोर कसं बोलायचं आपल्याला कळलं पाहिजे, समजलं ना. तर नेक्स्ट टाइम असे काय शब्द बोलू नको की आई तुम्ही फक्त झोपून राहता आणि मी काम करते, तर हे चुकीचं आहे सरासर. तर तू सॉरी बोल की बाबा मी असं नाही बोलत तू बोलली आडवी पडते आणि हे पडते, यासाठी नाही बोलत. तू फक्त बोल सॉरी की बाबा आई मी अशी बोलली, आता परत मी तुम्हाला बोलणार नाही. नाही तर आमची सॉरी पण काही बोलायची गरज नाही रे का. जाऊन दे. तसं नाही हो आई, आपले मस्करीमध्ये नाही तरी राशन आणल्यावर आपलं हे संभाषण होतच. प्रतिभा करत नाही माझ्याशिवाय, प्रतिभा अरे करत बरोबर नाही. आहे, हे होतं ना हर हा, टायमाला. होतं. ती हर टायमाला मला अशी बोलत हा. नाही ना की प्रतिभा अशी बोलली, किंवा हर टायमाला तू मग तिला मी बोलत बोलली नाही ना. ना, तुम्ही तरी आल्या आराम करता, तुम्ही येतपर्यंत मी भांडेच घासत असते. तू असं बोलली बोलली आराम विचार. करता, हा. तू बोलली झोपता, पण तू बोलली आडवे पडता आल्यावर तो आईला शब्द आवडला नाही किंवा आईने ऐकला असं. हा शब्द वापरला नाही, पहिली बात हा शब्द वापरला नाही. बोलली, माझ्या ऐकण्यात फरक झाला, ती खरी राहून दे. तसं नाही, खरी खोटीची गोष्ट नाही. हा पण बसलेला आहे त्या आई, त्याने पण हा शब्द ऐकला असता. मी तर त्याच्या बाजूलाच होती कानाच्या. तो मोबाईल मध्ये मोबाईल बसलेला, मध्ये त्याला एवढं लक्ष नव्हतं. नव्हतं. ए बाबा प्रतिभा, कसं असतं माहिती तुला, मी आईला पण सांगतो, जरी तू हे शब्द बोलली असते ना आई मला अशी बोलली तशी बोलली, तर मी त्याच्यावर नाही भरोसा ठेवू शकत, कारण की तो 4 दिवसाचा मेहमान आहे, समजलं ना. तो काय आपले झगडे ना व्हावे म्हणून तो बोलत पण असेल हा आई असा बोललाय तसा बोललाय, ठीक आहे. आता तर तो समज बोलला हा नाही प्रतिभा वहिनी बोलली अशी मामी, मग तू त्याचं ऐकलं मग मी असतं. सॉरी बोलेल ना. खरं सांग, मी बोलली का अशी सोनू? मी बोलली, मी एवढीच बोलली. तुम्ही आल्यावर झोपता तरी, जरी तुम्हाला असं वाटत असेल ना मी बोलली, तर तुम्हाला सॉरी. हा बस हेच. जर तू पहिला मी तुला बोललो की प्रतिभा, तसं नाही ना, पण बघा, मी- कसं असतं माझ्या इगो साईडला ठेवायचा कधी पण. लक्षात ठेव, आपण कुठे मोठ्या पोस्टवर असेल ना तरी तो इगो साईडला ठेवायचा, ते नाही समजलं का. बोलत. पण मी मग कधी त्या आज गोष्टी मी पण ऐकतो ना आईचं सगळ्या गोष्टी. आज मी झोपलेलो असेल तरी मला उठून ती बोलते ना जा हे घेऊन ये, दूध घेऊन ये. मी जातो का नाही का, मी बोलतो नाही मी नाही जात, सुजलला पाठव, ह्याला बोलतो का असा, बोलतो का सांग मला. नाही बोलत. मग ऐकायच्या 2 गोष्टी ऐकल्याने काय माणूस छोटा होत नाही, हे बोलायचंय मग मला. तेच बोलते ना. मग पण समजा आता जर- ती जर अशी असती, आई जर समज अशी त्या टाईपची असती, थांब आता सुनेला बरोबर करते, थांब आता मी हे करते, तर मी तिचं ऐकलं नसतं. पहिली गोष्ट काहीच, मी बोललो असतो जाऊ दे ही अशी खोटं बोलते आई मला. जर ती अख्खा दिवस कामं करते, मला पण समजलं, मी संध्याकाळची पण करते ना कामं त्याची. मी ते मला ते सांगायची गरज नाही, मला दिसतंय ना, ते नाही, ते मला मला दिसतंय. पण समजतं ना. प्रतिभा पण काम करते, मग ती ते तर पण- बाहेरून जाऊन घरी येऊन पण काम करते. नाही तर एखादी काय असती माहितीये, खाली जाऊन बसली असती त्या वेदांतला घेऊन एखादी बाई, आणि गहू बिऊ साफ करायला तुलाच सांगितलं असतं, मग काय केलं असतं. ते अख्खा दिवस असं असतं ना ते बेटा. माहितीये, पण ते पहिल्यापासून आम्ही दोघीच करतो ते गहू साफ, समजलं. मी काय बोलतोय आता या सगळ्या गोष्टी इथेच विसरून जावा, मनात काही ठेवू नका. नाही, तसं काय तर झगड्याचा प्रश्नच नाही संजू. पण ती एक शब्द बोलली ना तेव्हा मला थोडं खटकलं, म्हणून मी तुला सांगितलं. ठीक आहे, मग आता क्लिअर झाला ना. बोलणारच ना, झगडा थोडी. क्लिअर झालाय आता. आता हा शब्द आता परत मला ह्या टॉपिक वरती गोष्ट नकोय परत, आताच सांग. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी असं वापरला? म्हणजे मी असं बोलू की आई खोटं बोलते बेटा, तसं नाही. मग मी दोघांबद्दल पण नाही बोलू शकत. सॉरी बोले, मी बोले, जरी मी जर शब्द वापरला ना त्याच्याबद्दल पण सॉरी बोलली हे बघ मी. तू सॉरी बोलली, समजलं? तर मी असं बोलतो की तू अशी बोलली असेल की आई झोपते येऊन डायरेक्ट, मी तर काय त्याबद्दल बोलली? सॉरी, त्यासाठी तू सॉरी ते बोलते. पण अशी बोलली असेल तरी मी तुला काय बोलू? हा, तसेच मग बोलली मी. तुम्ही आल्यावर तरी झोपता अशी बोलली. तुमच्या ऐकण्यात गैरसमज झाला. तुम्ही तिकडे गेलेले मशीन जवळ. आई मशेरी इथंच लावत होती. मशीन जवळ प्रतिभा गेलेला. तुला तोंडाला लगाम दे आणि बोल. जाऊ दे आता ही गोष्ट. आता नेक्स्ट टाइम लक्षात ठेव प्रतिभा, तुला हे शब्द काढायचेच नाही 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 तोंडातून. नेक्स्ट नाही 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 नाहीतर मग काय, मग तिला मला सांगाल मी घरात ती एक पण काम करू नको, तू प्रतिभाला सांग करायला. तू नाही. डायरेक्ट जा बहिणीकडे जाऊन बस तिकडे आरामात, जसे लोक बसतात बाकीचे. तुला आपल्या घरचंच उदाहरण आहे, तुला चांगलं माहिती आहे. अरे तू बोलला तरी मी थोडी जाऊन बसणार काम टाकून शनी. मग ते समजायला पाहिजे ना आई समोरच्याला. मी तर काय आता कोणाची साईड घेऊ नाही शकत. लोक मला पण बोलतील हा बायकोचा ऐकतो, या जागेवर तू आईचं असं ऐकलं तर बायकोच्या कानाखाली दिली पाहिजे होती, असं तसं असं पण बोलतील लोक की आई. तसं थोडी. मग तसं नाही, ते सांगते. आता तुझ्या घरी कसं तुझ्या भावांची लग्न झाली नाही म्हणून तू या गोष्टीमधून हे नाहीये, हे लक्षात ठेव. मी त्या गोष्टीच्या जागेवर उभा राहतो, त्या समोरच्या जागेवरती. तो समोरच्याला कसं फील होते, कसं वाटते, म्हणून मी त्या उद्देशाने बोलतो. नाही तर उद्या का मी आईचं ऐकून तुला 2 शब्द सुनावले असतील, पण आपल्याला तसं नाही करायचं, तुझं पण ऐकून घ्यायचं. मग बाबा लावायची लेकामध्ये आणि सुनामध्ये भांडण लावायचं. ठीक आहे, चल या गोष्टी इथे संपवतं आणि परत या गोष्टीबद्दल विषय आला नाही पाहिजे. काय बोललो प्रतिभा?